विनोद तर दुसऱ्या बाजूला कार्तिक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। तर मॅच क्रमांक 2 कडे वळूया। आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरतोय, जिथे मात्र तुम्ही पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरं। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं रेणावळे संघाने अप्रतिम कामगिरी केली, सुधीरने अफलातून फलंदाजी केली, बॅक टू बॅक ते 4 षटकार त्याच्या बॅटिंग मधून आलं आणि आपण त्याला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला पुरस्कार आपण दिलाय। तर तदनंतर आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 मध्ये, जिथे मात्र वाई शहरापासून 22 किलोमीटर अंतरावरती वसलेलं दह्याट गाव आणि या दह्याट गावचे 11 सितारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। त्याचबरोबर वाई शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असणारं वेरुळी गाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतंय। गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय राहुल, स्ट्राइक एंडला मात्र फलंदाजी सज्ज होतोय विनोद। 4 षटकांची मॅच हो, इथे मात्र लॉफ केलाय लेग साइडला चेंडू। यस, काय घडणार? चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा रेषे पार, 4 धावांसाठी डीजे। आसरे गाव आणि आसरे गावचे सुपुत्र शहीद जवान गणेश ढवळे खऱ्या अर्थाने अगदी 29 वयामध्ये ते देशासाठी शहीद झाले आणि आज त्यांच्या नावावरती आपण ही स्पर्धा पाहतोय। कौतुक करावं लागेल वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं सातत्यपूर्व पर्व तिसरं साजरी केलं जातंय। आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे, 3 दिवसीय सामना स्पर्धा असेल। तब्बल आपण जर पाहिलं तर 32 संघ या वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मधले या स्पर्धेमध्ये दाखल झालेत। दुसरी मॅच पाहत आहे वेरुळी वर्सेस दह्याट। समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु सर्कलमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र बोर्डवरती घेतली जाते। राहुल हा गोलंदाज एक अनुभवी क्रिकेटर आहेत। राहुल चांगलं क्रिकेट त्यांच्या मार्फत दह्याट संघाकडून खेळलं जातं। आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी शहीद जवान गणेश ढवळे या चषकामध्ये आपण खेळताना पाहायला मिळतोय। फलंदाजी मार्कवरती 2 फलंदाज आपण पाहताय, विनोद आणि कार्तिक। आता मात्र विनोद हा फलंदाज स्ट्राइक एंडला पाहताय। राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। ओ, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल, परंतु हा चेंडू जातोय 6 धावांसाठी। ब्रँडेड फटका डीजे। खऱ्या अर्थाने आसरे गाव आणि आसरे गावचे सुपुत्र शहीद गणेश ढवळे यांचं खऱ्या अर्थाने 29 वयवर्ष 29 आपण पाहिलं देशासाठी शहीद झाले आणि तदनंतर मात्र सातत्यपूर्व त्यांच्या नावावरती ही स्पर्धा साजरी केली जाते। त्यांची आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहताय आणि कौतुक करावं लागेल वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं, ज्या पद्धतीने ही स्पर्धा साजरी केली जाते। मॅच क्रमांक 2 इथे मात्र आडव्या बॅटनी हा फटका खेळलाय, मिडल ऑफ द बॅट या चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांसाठी। वा बाय वा, अफलातून फलंदाजी डीजे। बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच्या बॅटिंग मधून येतोय। दमखम दाखवतोय वेरुळी संघ या मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र हल्ला चढवलाय या ठिकाणी या राहुल या गोलंदाजावरती। धावसंख्या पाहिली आपण, स्कोर बोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते ती 17 धावा बोर्डवरती लागतायत। अजूनही 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 चेंडू अजूनही बाकी असतील। हो, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा। यस, सर्कलमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र घेतली जाईल।
18 धावा बोर्डवरती लागतायत. जोडी मात्र अफलातून फलंदाजी करते, जिथे मात्र विनोद आणि कार्तिक हे दोन फलंदाज वेरुळी संघाकडून एक चांगली दर्जेदार फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना असेल. 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील. पहिल्या 8चा पोल आपण पाहतोय, दुसरी मॅच पाहतोय, जिथे मात्र वेरुळी आणि दह्याट हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. शेवटचा चेंडू असेल, राहुल निघतोय. या चेंडूला लॉफ केला, यश क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतील, झेल ड्रॉप होतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर 20 धावा बोर्डवरती लागतायत. षटक क्रमांक 1 मात्र समाप्त होईल. 1 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या 20. डीजे हमको प्यार से मध्ये पाहायला मिळतात विनोद आणि कार्तिक. आणि या जोडीने मात्र पहिल्या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय. राहुलवरती 20 धावा बोर्डवरती लावल्यात पहिल्या षटकामध्ये. वेरुळी संघ अफलातून फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये होतोय. राहुल स्वतः कर्णधार आहेत. कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं. सूरज या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला 25 मिनिटाचा टायमिंग दिला आहे. एक सत्रासाठी, एका इनिंगसाठी. विनंती असेल आपल्याला, 12 संघ आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. पहिला 8चा पोल असेल, तदनंतर 4चा पोल असेल. आपण पाहताय पंच म्हणून कामगिरी जर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना युवराज भालेराव असतील. ही स्पर्धा तुम्ही इंडिया ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना पाटील आहेत. अप्रतिम संगीत या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलं जात आहे. डीजे मास्टर योगेश पाटील. खऱ्या अर्थाने डीजे मास्टर आणि डेकोरेटरचंही कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा, मैदान ज्या पद्धतीने सजवलं जात आहे, आणि खऱ्या अर्थाने आयोजन समितीचं कौतुक करेन. कारण सातत्यपूर्व 3 वर्षे ही स्पर्धा साजरी केली जाते. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3. सूरज हा गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. त्या गोलंदाजाला जिथे मात्र पाहिलं आपण, राहुल या गोलंदाजावरती हल्ला बोल केला होता. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने फोडलं जातं याचं उदाहरण आपण जर पाहिलं तर 20 धावा बोर्डवरती लावल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये सूरजला आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय विनोद, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज. इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख. या चेंडूला मात्र फेकून दिले 6 धावांसाठी. विनोद ब्रँडेड फटका, 6 धावा. डीजे काय फलंदाजी करतोय पहा. आलेल्या क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमींचं मन जिंकण्याचं काम हा खेळाडू करतोय विनोद. मॅन फ्रॉम वेरुळी, वेरुळी गावचा सितारा. अफलातून फलंदाजी. आणि माहीत आहे ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटची महत्त्वपूर्ण स्पर्धा. कारण इथे 32 संघ खेळत आहेत. त्या 32 संघांमधून आपलं नाव या ट्रॉफीवरती कोरलं जावं यासाठी मात्र आपण पाहणार आहोत. परंतु वेरुळी संघ अफलातून फलंदाजी करतोय. विनोदचं कौतुक करेन. मोठे फटके सातत्यपूर्व त्याच्या बॅटमधून खेळले जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. यस, लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा
यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर धावसंख्या आपण पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 28 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. सूरज हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर जोडी मात्र ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ताबडतोब फलंदाजी दाखवते. एक चांगली धावसंख्या बोर्डवरती उभी केली जाईल. विनोद आग ओकणारे फटके खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यंग गोलंदाज सूरज या चेंडूलाही उडवला. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षक येतील, परंतु क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतोय. याही चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे तर विनोदचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने हे मैदान गाजवताना पाहायला मिळतंय. शहीद जवान गणेश ढवळे चषक ही स्पर्धा गाजवताना मात्र हा खेळाडू इथे मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन, एक चांगला चेंडू. यष्टीरक्षक आपली जबाबदारी या ठिकाणी बजावताना पाहायला मिळत आहेत. सूरज यंगस्टर क्रिकेटर आहेत, परंतु विनोद ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत पूर्णपणे हावी झालेत. 34 धावा बोर्डवरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा बोर्डवरती लावल्यात. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. यस, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक जातील, फेक केली जाईल. तोपर्यंत एका धावीवरती थांबवलंय विनोदला. काय फलंदाजी करतोय पहा विनोद. आणि 8 चेंडू 28 धावांची घणाघाती फलंदाजी करताना विनोद मैदानाच्या आतमध्ये आहे. अफलातून फलंदाजी करतोय आणि त्याला मात्र चांगली साथ देताना आपण पाहतोय कार्तिक हा फलंदाज. एक महत्वपूर्ण जोडी ठरते वेरुळी संघाकडून. दह्याट या संघावरती आक्रमण केलं जातंय सातत्यपूर्व. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2 मधला. 4 षटकांची लढत पाहताय. मॅच क्रमांक 2 आपण पाहताय. या चेंडूलाही मोठा फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू डॉट निघेल. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अंती धावसंख्या बोर्डवरती लागते 34 धावा. डीजेला आमंत्रित करतो प्लीज. आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी, कारण त्यांच्या नावावरती ही मोठी स्पर्धा साजरी केली जाते. कोपरखेरणे नवी मुंबई या ठिकाणी गोलंदाज नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय. समीर या गोलंदाजाला प्राचारण केलंय. विनोद स्ट्राईक केंडला ज्याच्या बॅटिंगमधून पाहिलंय आग ओकणारे फटके येत आहेत. अफलातून फलंदाजी करतोय हा विनोद. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला. यस, पंच ओढले जात आहेत. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. तर गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले समीरला. षटक क्रमांक 3 मोठी जबाबदारी असेल, कारण जिथे मात्र 2 षटकामध्ये विनोदची बॅटिंग त्याचबरोबर कार्तिक अफलातून फलंदाजी करतायत. कुठेतरी ही जोडी फोडावी लागेल.
तरच आणि तरच खऱ्या अर्थाने दह्याट संघ या मॅचमध्ये येऊ शकतो. ज्या पद्धतीने विनोद फलंदाजी करतोय, आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा विनोद. समीर निघतोय. हा चेंडू कार्पेटच्या साह्याने समोरच्या दिशेने खेळला. यस, इथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत एक धाव स्कोरबोर्डमध्ये अंकित होते. स्कोरबोर्ड जर पाहिला तर स्कोरबोर्ड एकूण आपण जर पाहिला 37 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. तदनंतर मी मॅच क्रमांक 3 साठी आमंत्रित करेन शिवनेरी माची अगेन्स्ट जोर या दोन्ही संघाने विनंती करेन, त्यांच्या कॅप्टनना विनंती करेन, टॉस का बॉसच्या इथे येऊन थांबा. जसं पहिलं सत्र संपलं जातंय तर आपला टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत समीर. इथे मात्र हवेमध्ये चेंडू लॉफ केला. यस, क्षेत्ररक्षक येतील, चुकी करतायत, झेल ड्रॉप केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहा तुम्ही, चांगले झेल तुम्हाला टिपावे लागतील मित्रांनो. जर तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे, मॅचमध्ये पुनरागमन करायचं आहे. एक चांगली गोलंदाजी होती समीरकडून, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा मिळणं गरजेचं असतं. एक सोपा झेल होता. पहिल्या विकेटची अपेक्षा असेल अजूनही, जिथे मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विनोद तर दुसऱ्या बाजूला कार्तिक. स्ट्राइक एंडला मात्र कार्तिक हा फलंदाज. काय फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका, परंतु यस, इथे मात्र चांगला झेल. पहिला फलंदाज कार्तिकला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. डीजे फलंदाज जर आपण पाहिला तर विनोदला अतिशय योग्य साथ देताना हा मैदानाच्या आतमध्ये पाहिला. 9 धावांवरती आउट होऊन तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट, डावखुरे फलंदाज अतिशय कमी आपण खेळताना पाहायला मिळतात प्रत्येक संघामध्ये. आज मात्र आकाश हा फलंदाज आपण पाहतोय वेरुळी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनोदला साथ देण्यासाठी क्षेत्ररक्षणाची रचना नक्कीच केली जाते. गोलंदाज समीरकडून चांगली गोलंदाजी केली. या गोलंदाजाने थोडंसं पुनरागमन करताना हा संघ पाहायला मिळतोय. दह्याट 39 धावा बोर्डवरती लागल्यात. समीर निघतोय आकाशसाठी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिल्या चेंडूला उडवलं. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षक येतील डीपचे. यस, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. जर धावसंख्या पाहिली, एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते 41 धावा. मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहताय. समीर चांगली गोलंदाजी करतायत. कुठंतरी थोडंसं थांबवलं या संघाला, जिथे मात्र विनोद आग ओकणारे फटके खेळत होता. कार्तिकची दोघांची जोडी अतिशय चांगली जोडी. या जोडीला फोडलंय. आकाश स्ट्राइक एंडला, समीर निघतायत. फुलटॉस सेंडूला फेकून दिलंय सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे तर 47 धावा बोर्डवरती लागतायत. काय कमालीची स्पर्धा पाहत आहे. खऱ्या अर्थाने आसरे गाव आणि या आसरे गावचे सुपुत्र आणि वर्ष 29 वयामध्ये भारत देशासाठी शहीद झाले शहीद जवान गणेश ढवळे यांच्या नावावरती ही स्पर्धा खेळवली जाते. पर्व 3रं साजरी केलं जात आहे व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून.
तर खूप सारं कौतुक करेन आयोजन समितीचे, ज्या पद्धतीने ही स्पर्धा केली जाते. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं नवी मुंबई नगरीचे माजी महापौर आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. तदनंतर पहिली मॅच आपण पाहिली रेणावळे अगेन्स्ट चिखली. रेणावळे संघाने बाजी मारली. तदनंतर मॅच क्रमांक 2 पाहतोय आपण वेरुळी संघ आणि दह्याट संघ. वेरुळी संघ फलंदाजी करताना आपण पाहिलं 3 षटकांमध्ये 47 धावा बोर्डवरती लावल्यात. एका षटकाचं 1 विकेटचं मात्र आपण पतन या ठिकाणी पाहिलं. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय विजय कदम या गोलंदाजाला आमंत्रित केलंय, यंगस्टर गोलंदाज. परंतु स्ट्राईक एंडला मात्र पाहताय तुम्ही विनोदला. आक्रमक इनिंग खेळताना आपण पाहतोय विनोद. लो फुलटॉस चेंडू होता, बॅटची एज लागते, लॉंग स्टॉपला चेंडू मात्र जातोय का? यस, 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे करताना, परंतु फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तर मित्रांनो, स्पर्धा पाहताय ज्या स्पर्धेची सातत्यपूर्व चर्चा केली जात होती, शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 ही स्पर्धा, वाई टेनिस बॉल क्रिकेट आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा. आजचा पहिला दिवस, मॅच क्रमांक 2 पाहताय. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. राहुल येईल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेक केली जाते तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली जाईल. आता मात्र डावखुरा फलंदाज आकाश स्ट्राईक एंडला. स्वतः कर्णधार आहेत वेरुळी संघाचे. एक चांगलं षटक आपण ज्या पद्धतीने समीरनं हाताळलं. तदनंतर हाही गोलंदाज विजय कदम, हा गोलंदाज एक छोटा गोलंदाज यंगस्टर गोलंदाजाला आमंत्रित केलंय राहुलने. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश हा गोलंदाज, आकाश फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विजय. चांगला चेंडू, यष्टीरक्षक चुकी करतायत. लॉंग स्टॉपला चेंडू मात्र दन 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 4 धावांसाठी डीजे. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्याचा खामियाजा जर आपण पाहिला तर या गोलंदाजाला भोगावं लागतंय. निर्धाव चेंडू, त्याच्यावरती 4 धावा 22च्या रूपामध्ये येत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 55 धावा बोर्डवरती लागत आहेत. आकाश स्ट्राईक एंडला. या चेंडूला लेग साईडला खेचायचं होतं, स्टेअर झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगली गोलंदाजी, यस, 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. 56 धावा बोर्डवरती लागतायत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन समीर, तदनंतर विजय कदमची. 56 धावा बोर्डवरती लागतायत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील. विनोद स्ट्राईक एंडला पोहोचलाय. मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील. विजय कदम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र हवेमध्ये फटका खेळला. यस, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चुकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि धावसंख्या जर आपण बोर्डवरती पाहिली 58, 58 धावा. माची संघ आणि जोर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन टॉस का बॉस मध्ये या शेवटच्या चेंडू नंतर आपला टॉस केला जाईल. इथे मात्र काय घडतंय, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांसाठी. विनोद ब्रँडेड फटका, 6 धावा डीजे.
केलं या संघाने, वेरुळी संघाने. इथे मात्र बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. एक चांगली गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या एकूण बोर्डवरती लागते, 5 धावा बोर्डवरती लागतायत. एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपण जाताना पाहिले. एकूण चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कार्तिक हा गोलंदाज. समीर स्ट्राइक एंडला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंट आणि कव्हरच्या रिझनमध्ये हा फटका खेळायचा होता. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, पहिलं षटक, अप्रतिम षटक हाताळलंय आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. जिथे मात्र पॉवर प्लेची षटक आणि पॉवरच्या प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. कार्तिकचं खूप सारं कौतुक करेन. डीजेला विनंती करेन, प्लीज या. ही टीम घेऊन जावं लागेल. आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. राहुल जतीन शेठ धनावडे, अध्यक्ष बेलापूर मतदार विभाग. काय सांग ना. आदरणीय जतीन शेठ धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बेलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवरती या प्लीज. आदरणीय जतीनजी धनावडे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. फसवी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आडव्या बॅटनी फटका खेळाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. तर व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देत आहेत आदरणीय जतीनजी धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या मार्फती दह्याड गावाकडून आपण पाहिलं अप्रतिम स्पर्धा साकारली गेली होती. इथे मात्र लेग साईडला चेंडू स्टेअर होतोय. एक बाईकच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर बोर्डवरती धावसंख्या 7 धावा बोर्डवरती लागतायत. षटक क्रमांक 2 पाहतोय. 65 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं. राहुलच्या खांद्यावरती महत्त्वपूर्ण असेल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. यस, क्षेत्ररक्षक येतील परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केले जातील. चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत. 65 धावांचं टार्गेट आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज अभिलाष हा गोलंदाज. मोठा फटका खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. फक्त आणि फक्त धावा बोर्डवरती लागतायत. 9 धावा, 65 धावांचं टार्गेट असेल. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील या मॅचमध्ये. इथे मात्र लेग साइडला चेंडू स्टेअर केलाय. 2 चेंडूंच्या क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. डीजे
फक्त 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 13 धावा बोर्डवरती लावल्या जात आहेत. 65 धावांचं टार्गेट आहे दह्याट संघासमोर. राहुल आणि समीर. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 13 धावा बोर्डवरती लागल्यात, म्हणजे अजूनही 52 धावांची गरज असेल 2 षटकांमध्ये. 12 चेंडू 52 धावा. समीर आणि राहुल गोलंद मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. अमोलला मात्र आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. बावन्न धावा हव्या असतील अजून येणारे 12 चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता, परंतु लॉंग स्टॉपला चुकी होईल. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सरळ 4 धावांसाठी. डीजे अकरा चेंडू 48 धावांची गरज असेल या मॅच मध्ये दह्याट या संघाला. मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला सातत्यपूर्व. अमोल या गोलंदाजावरती हल्ला बोल करावा लागेल तुम्हाला. जगदम पुन्हा एकदा बॅटचा अंदरुनी हिस्सा लागतोय. पहिल्या स्लिपमधून चेंडू यस इथे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. फेक केली जाते तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली जाईल. राहुलला स्ट्राईक एंडला आणलं जातंय. मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला मित्रांनो जर या मॅचमध्ये मॅच घेऊन जायचे असेल दह्याटच्या बाजूने तर. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. वा बाई वा. राहुल ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. डीजे चेंडू पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल 6 धावांसाठी. 24 धावा बोर्डवरती लागतायत. 65 धावांचा चेस करताना आपण पाहतोय हा संघ दह्याट संघ. राहुल फलंदाजी करतोय. एक महत्वपूर्ण खेळाडू आहे या व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा. ओ पुन्हा एकदा पूल केलाय परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये यस क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. धावसंख्या पाहिली तर 26 धावा बोर्डवरती लागतायत. 65 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. राहुलची बॅट आता बोलताना पाहायला मिळते आणि मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला सातत्यपूर्व या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय. अमोल स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय राहुलला. स्वतः कर्णधार आहेत दह्याट या संघाचे. इथे मात्र बॅकफुटला गेले. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफची क्षेत्ररक्षक घेतील. फेक केली जाईल तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. स्कोरबोर्ड जर पाहिला आपण स्कोरबोर्डवरती धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 65 धावांचं टार्गेट आहे. समीर फलंदाजी मार्कवरती. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला चेंडूची समाप्ती होईल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 27 धावा बोर्डवरती लागतायत. डीजेला आमंत्रित करतो प्लीज या.
तर व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी आवर्जून भेट दिले खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेलापूर युवकचे उपाध्यक्ष जतीन धनावडे साहेब यांचा यथोचित असा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राहुलजी बनगे एक स्टार क्रिकेटर, यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा यथोचित असा सन्मान करावा. आदरणीय जतीन धनावडे त्यांच्या मार्फत एक भव्य दिव्य स्पर्धा पाहिली. धायडगावच्या वतीने एक भव्य दिव्य स्पर्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेलापूर युवकचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा यथोचित असा सन्मान स्टार क्रिकेटर राहुल बनके यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आता मात्र फिरकी गोलंदाजाला आमंत्रित केले विजयला. विजय यांना गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. यस, याही चेंडूला फेकून दिले स्वागत कक्षाच्या डोक्यावरती 6 धावांसाठी. सुपर बॅटिंग राहुल. मॅच जिंकू शकलो नाही तरी परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र अफलातून फलंदाजी केली जाते, कमालीची फलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल राहुलचं. इथे मात्र पंच ओढले जातील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. 36 धावा, अजूनही 29 धावांची गरज असेल आणि येणारे चेंडू असतील 3. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला, एका हातामध्ये झेल. वा बाई वा, सुपर्ब, अप्रतिम झेल टिपलाय. आता मात्र राहुलची इनिंग या ठिकाणी समाप्त होईल. राहुलला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. डीजे